धाराशिव जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात हालचालींना वेग आलाय। उमरग्याच्या भुसणी गावातून भाजपकडून इच्छुक उमेदवार म्हणून सतीश ज्ञानोबा सरवदे यांचे नाव चर्चेत येत आहे। सतीश ज्ञानोबा सरवदे हे गेल्या जवळपास 10 वर्षांपासून भारतीय जनता पक्षात सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत। भाजप धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांचे ते निकटतम आणि विश्वासू खंदे समर्थक म्हणून संपूर्ण तालुक्यात परिचित आहेत। भुसणी गावच्या मातीशी नाळ जोडलेले सतीश सरवदे यांनी पंचायत समिती निवडणूक भाजपकडून लढवण्याची तयारी दर्शवली असून भुसणी गणातून आपल्याला संधी देण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी पक्षाकडे लावून धरली आहे। स्थानिकचा रामपूर गावातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। स्थानिक म्हणजे माझं गाव येतं त्या गणामध्ये, तर मी साहजिक आहे तिथं उभा राहायची इच्छा आहे माझी। तर मी पार्टीकडे याच प्रकारची अशी मागणी करणार आहे किंवा मी स्थानिकला असल्यामुळे माझ्याकडे लक्ष द्यावं। मी सातत्यानं BJPमध्ये काम करत आहे, प्रत्येक नेत्याशी संपर्कात आहे, प्रत्येक मतदाराशी संपर्कात आहे, मी त्या गावच्या लोकांच्या संपर्कात आहे, प्रत्येक गावामध्ये जातो फिरतो। आम्ही पूर्वी तिथे जिल्हा परिषद सदस्य माझी वहिनी असल्यामुळे त्या गावाशी पहिलेपासूनच संपर्क असल्यामुळे तिथं आमच्याबद्दल सहानुभूती आहे किंवा तिथे काम करणारा माणूस पाहिजे। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तिथल्या जनतेचे छोटे मोठे प्रश्न असतात, स्थानिकचा उमेदवार दिल्यामुळे त्या लोकांना पण बरं वाटेल की तिथल्यातील भुसणी गणातील पंचायत समिती हे मागासवर्गीयाला राखीव आहे। मी तिथून स्थानिकचा उमेदवार असून माझी मागणी पार्टीकडे असणार आहे 100% की मलाच तिकीट मिळावं। बाहेरचा गेटकेन उमेदवार कोणी आणू नये, आमच्यावरती लादू नये। पार्टीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवलेले आहेत तिथे। परत मी स्वतः रामपूर गावामध्ये 21 लाखाचं काम आणून मी केलेलं आहे। आज 80 लाखाचे 1 कोटीचे कामं चालू आहेत, 5 शेतरस्ते चालू आहेत शेतकऱ्यांसाठी। माझी पुढची जे आहे धोरण, प्रत्येक गावामध्ये 10 शेतरस्ते मी करणार आहे, ही माझी ठाम भूमिका आहे। शेतरस्त्याच्या बाबतीत मला शेतकऱ्यांच्या नाही का या बांधावून त्या बांधावर जाता येत नाही, त्यामुळे अनेक अडचणी आहेत। आज सन्माननीय मंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे शेतरस्त्याबद्दल, ते खूप चांगला घेतलेला आहे। भुसणी गणामध्ये येळी, रामपूर, भुयार चिंचोली, काटेवाडी, भुसणीवाडी, नाईकनगर, मुरुम तांडा आदी गावांचा समावेश असून या गणात जवळपास 8000 मतदार आहेत। तळागाळातील कार्य, पक्षनिष्ठा आणि स्थानिक जनसंपर्काच्या जोरावर सतीश सरवदे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडूनही होत असल्याचे चित्र आहे। भुसणी गणातून भाजप कोणाला संधी देणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून येत्या काळात या गणातील राजकारण अधिकच तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।